फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। कणकवली तालुक्यात लक्षवेधी निवडणूक होत असलेल्या फोंडाघाट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात भाजपा शिवसेना महायुतीतच गुलाल उधळणार आहे। खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेली विकास कामे आणि शिवसेना उपनेते संजय आगरे यांची असलेली भक्कम साथ यामुळे या मतदारसंघात बंडखोरांची डाळ मतदार शिजू देणार नाहीत असा विश्वास कणकवली पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता हळदेवे यांनी व्यक्त केला। फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार सदानंद उर्फ बबन हळदेवे आणि फोंडाघाट पंचायत समितीचे उमेदवार पवन भालेकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। गडगेसकलमध्ये माजी पंचायत समिती सभापती सुजाता हळदेवे, पंचायत समितीचे उमेदवार पवन भालेकर यांनी घरोघरी जात मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला। प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बबन हळदेवे आणि पवन भालेकर यांना मिळत आहे। फोंडाघाट जिल्हा परिषद आणि फोंडाघाट पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचार जो आहे तो आता ऐन रंगात आलेला आहे। फोंडाघाट विभागातील गडगेसकल प्रभागामध्ये बघितलं आपण तर महायुतीचे उमेदवार जे आहेत ते आपापला प्रचार करतायत। इथे जिल्हा परिषदेसाठी सदानंद उर्फ बबन हळदेवे जे आहेत ते धनुष्यबाण या निशाणीवरती जिल्हा परिषद उमेदवार निवडणुकीत आहेत। तर त्यांच्यासोबतच कमळ या निशाणीवरती पवन भालेकर हे पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत। बबन हळदेवे यांची सुकन्या जी आहे ती माजी सभापती आहेत आणि वडिलांच्या विजयासाठी त्यांनी आता रणांगणात उडी घेतलेली आहे। अजय मॅडम, काय सांगाल, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? आम्हाला बहुमूल्य असा प्रतिसाद मिळतोय। वडिलांच्या ह्याच्यात उडी घेण्यापेक्षा जे आमचे महायुतीचे जे 2 उमेदवार आहेत आमचे भाजप आणि शिवसेनेचे, जे धनुष्यबाण आणि कमळा या चिन्हावर उभे आहेत, आमचे आदरणीय खासदार नारायणजी राणे साहेब, त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक इथे लढवतोय। जो आता आमच्या फोंडाघाटमध्ये जो प्रचार झालेला आहे की जर तुम्ही विरोधकांचे इतर पॅम्पलेट वगैरे बघाल की जर जिल्हा परिषद कुणाची असू, ही आता युतीची आहे, आपल्याला एखादं मत किंवा आपल्याला एखादं मिळालं नाही पद म्हणून बाहेर जाऊन प्रचार करणं किंवा आपला झेंडा हाती घेणे कितपत योग्य आहे आणि आपण म्हणणं आपण पक्षाशी प्रामाणिक आहोत हे मला पटत नाही। त्यामुळे माझी कन्या असण्यापेक्षा जो गावचा विकास झाला पाहिजे किंवा जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे हा आदरणीय खासदार नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून होईल। ते युतीचे आमचे खासदार आहेत, ते युतीचे खासदार म्हणूनच निवडून आले आहेत। त्यात भाजप किंवा शिवसेना हा कुठलाही मतभेद नाहीये। त्याचप्रमाणे आमच्या इकडे कुठला मतभेद नसताना आपण तसं वातावरण जे इथे करू पाहतायत ते फार चुकीचं आहे। आमचे अधिकृत उमेदवार हे माझे बाबा म्हणजे बबन हळदेवे हे धनुष्यबाण चिन्हावर उभे आहेत। त्याचप्रमाणे आमचे युतीचे उमेदवार पवन भालेकर हे कमळ चिन्हावर उभे आहेत। त्यामुळे आमचा युतीचा विजय होईलच, कारण आम्हाला पक्षाचं पूर्ण पाठबळ आहे आणि विकास कामांच्या जोरावर जी आमच्या जिल्ह्यामध्ये जेवढी विकास कामं झाली ती आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांच्या माध्यमातून झाली आहेत, तसेच चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत, शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेत, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेत। कारण त्याचं श्रेय जे आहे ते इतर कोणी न लाटता हा आमच्या महायुतीतून झालेल्या कामांचा आढावा आहे आणि त्याचं पूर्ण विचार हा आमचे मतदार करतील आणि आमचा हा विजय हा निश्चित आहे। बघितलं तर कुठे आता जसा उल्लेख आपण बंडखोरी किंवा काय असेल तरी सुद्धा बघितलं आपण तर माजी जे सदस्य असलेले आणि शिवसेना उपनेते संजय आगरे यांचा भक्कम पाठिंबा जो आहे तो तुम्हाला आहे। त्यांची पूर्ण रसद जी काय असेल किंवा पाठबळ जे काय असेल मनुष्यबळ हे तुमच्या सोबत आहे। कशा प्रकारे लढत होईल असं वाटतंय? नाही, कसं आहे, आम्हाला त्यांचा पाठबळ आहेच, ते उपनेते आहेत। म्हणजे आपण एखादा जे विरोधी पक्ष म्हणतायत की हा त्यांचाच मतदारसंघ आहे का, त्यांना 4-5 गावापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे का, जर आम्ही नितेश राणे साहेबांचे पालकमंत्र्यांचे किंवा दादांचे नेहमी समर्थक म्हणून काम करतो, कुठल्या आता भाजपमध्ये पण ते दोन्ही प्रमुख नेते आहेत आमचे, त्याचप्रमाणे ते उपनेते आहेत ना, मग ते आपल्या भागात आधी लक्ष देणारच ना। असं म्हणून आपण चालता का म्हणे तुम्ही त्यांचं काम बाहेरच्या जिल्ह्यात बघायला गेला आहात का किंवा राज्यात बघायला गेला आहात का? त्यामुळे आपल्या मर्यादा आपण ओळखून एखाद्या विरुद्ध बोलणं फार सोपं असतं। त्यांचं काम आपण जवळून पाहिलं पाहिजे। एखादा माणूस जेव्हा आपल्या विभागाचं नेतृत्व करतो
तेव्हा तो आपल्या विभागाला प्राधान्य देणारच ना. त्यासाठी तो एकाच 5 गावांचा उपनेता आहे किंवा इतर ह्या बाईट देणं फार चुकीचं आहे. बोलणं सोपं असतं. तेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा राज्याच्या उपनेते पदापर्यंत जाते तेव्हा त्याची जी पर्सनॅलिटी असते किंवा त्याची ताकद असते ना. कोणालाही उद्या मी म्हटलं मी जाऊन तिथे राज्याचा उपमुख्यमंत्री होईन तर शक्य आहे का ते? मी आता तेच म्हणतोय की आग्रे यांची ताकद जी आहे ती तुमच्या पाठीशी आहे. बबन हळदिवे आणि पवन भालेकर असतील म्हणा किंवा तिथल्या लोरे पंचायत समितीच्या उमेदवार जे आहेत मानसी मराठे यांच्या पाठीशी आहे. त्याचा कितपत फायदा होतो? नाही, तो आम्हाला 101% होणार आहे. तेच सांगितलं, आम्ही युतीत आहोत. आमचा कुठेही पक्षपात नाही. त्यांचा भक्कम पाठिंबा आम्हाला आहेच ना. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आहे का कुठलाही एखादा? त्यांची सीट आहे ना शिंदे सेनेची, ही त्यांची सीट आहे. आमदार निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून काम करते. दोन्ही पालकमंत्री उपनेते दोन्ही आमदार जर पाठीशी असेल तर कुणाची भीती आहे? पालकमंत्री खासदार आणि उपनेते आमच्या सोबत असताना आम्हाला कोणाची भीती, असं माझे सभापती सुजिता हळदिवे म्हणतात. पवनजी, पहिल्यांदाच तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही सध्या कार्यरत आहातच कोंढा ग्रामपंचायतमध्ये, पहिल्यांदाच तुम्हाला पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची संधी मिळते, काय प्रतिक्रिया? काय नाही, आपल्या जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्याचे खासदार माननीय नारायणरावजी राणे साहेब यांचं काम मी लहानपणापासून बघत आलो आहे. माझा जन्माचं आमचं बाळकडूच मी आमच्या वडिलांकडनं, नारायण राणे साहेबांकडनं, तसेच आपले पालकमंत्री लाडके नेतृत्व नितेशजी राणे साहेब यांच्याकडनं आम्ही घेतलेलं आहे. तसंच मी आता 3 वर्ष झालं मी ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहे. त्याच्या कामाचा अनुभव बघून किंवा माझं काम बघून पक्ष नेतृत्व किंवा आमचे पालकमंत्री साहेब यांनी माझ्यावर विश्वास जो टाकला आहे तो मी सार्थ 100% करेन. तसेच हे एवढे कार्यकर्ते दिसत आहेत जे आता विरोधक अफवा पसरवत आहेत ह्याच्याकडे कोण आहे, भाजप म्हणजे जुनं भाजप म्हणजे आम्हीच, असं काही नसून हे जे कार्यकर्ते दिसत आहेत हे आमचं पाठबळ आहे. आणि ह्या सगळ्यांच्या महायुतीच्या जोरावर संजय आग्रे साहेब असतील, उपनेते महाराष्ट्रपद, यांच्या सगळ्यांच्या जोरावर मी ही इलेक्शन लढवत आहे. आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रसिद्ध असा मला लाभतोय आता, कारण आम्ही घराघरापर्यंत डोर टू डोर पोहोचून प्रचार करतोय. आणि ह्याच्यानंतर आता पुढच्या काही दिवसात तुम्हाला आमची रंगत काय असेल किंवा आमचा काय जोर असेल तर तुम्हाला 100% पाहायला मिळेल. तालुक्यातील मोठी पंचायत समिती आहे, जवळपास 7,000हून अधिक वोटर्स, 7,400 वोटर्स आहेत. काय सर्वांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना आपली भूमिका पटवून देणं, कमळच्या निशाणीवरती तुम्ही लढताय, सोबत तुम्हाला जी आहे ती धनुष्यबाण या निशाणीची आहे, जी सदस्य उमेदवार जे आहेत ते त्यांची कशा प्रकारे मतदानाचा प्रतिसाद मिळतो? उत्स्फूर्त असा प्रतिसाद. आता तुम्ही कार्यकर्त्यांचा जो प्रतिसाद बघताय, आता किती जण आमच्यासोबत फिरतायत, तुम्ही आता आमच्यासोबत थोडं आला तर तुम्हाला लक्षात येईल की आमच्या मतदार किती जोमाने पाठीशी आहेत. आम्ही मागच्या वेळी पंचायत समितीला, आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातनं फोंडा पंचायत समितीला 4,700 वोटिंग झालं. त्यात आम्ही पूर्ण तालुक्याचं 2 नंबरचं लीड 3,700 वोटिंग आम्ही घेतलं, महायुतीने घेतलं आहे. मागच्या इलेक्शन जशी आम्ही लढवली 3,700 वोटिंग एवढं आम्ही जिल्ह्यातलं माझ्यामध्ये 2 नंबरचं मताधिक्य आम्ही घेतलंय. तेच मताधिक्य आता राहील, हे तुम्ही आता येत्या 9 तारखेला बघाल तुम्ही. तर मोठं स्टेटमेंट जे आहे ते पवन भालेकर यांनी केलेलं आहे की जिल्ह्यातील 2 नंबरचं मताधिक्य जे असेल ते किंवा कमुणा 1 नंबरचं मताधिक्य जे असेल ते फोंडाघाट पंचायत समितीमधून घेऊन आपण विजयी होऊ. त्यासोबतच बबन हळदिवे जे आहेत ते सुद्धा एकतर्फी विजयी होतील आणि अशा प्रकारचा प्रतिसाद जो मिळतो त्याच्या माध्यमातून आपला विजय जो आहे महायुतीचा तो पक्का आहे असा विश्वास जे आहे ते भाजपा शिवसेना युतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला न्यूज, फोंडाघाट, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.